मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेमध्ये भरपूर ठिकाणची जी नियुक्त्या होत्या ह्या थांबविण्यात आलेल्या होत्या। तर आता विद्यार्थ्यांचा जो मार्ग होता हा मोकळा झालेला आहे आणि विद्यार्थ्यांना परत रुजू करण्यासाठी अशा प्रकारे परिपत्रक येणे सुरू झाले आहे। तर बघू शकता एक परिपत्रक आलेलं आहे आणि परिपत्रक हे 24 तारखेला उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे आणि यामध्ये विषय बघू शकता। तर मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत प्रशिक्षण कालावधी 11 महिने करण्याबाबत व अनुषंगिक सूचना देण्याबाबत, तर अशा प्रकारे यामध्ये विषय देण्यात आलेला आहे। तर बघू शकता हे पत्र कुठून आले आहे, तर हे पत्र शिक्षण विभाग जिल्हा परिषद लातूर यांच्याकडून देण्यात आलेलं आहे। तर यामध्ये नेमकी कोणती अपडेट दिली आहे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। तर उपरोक्त विषय संदर्भ 2 मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत कार्य प्रशिक्षणार्थी यांचं प्रशिक्षण 11 महिने करणे बाबत व इतर अनुषंगिक सूचनेबाबत माननीय आयुक्त कौशल्य विकास रोजगार उद्योजकता आयुक्तालय नवी मुंबई यांनी शासकीय निमशासकीय शाळा तसेच खाजगी शाळा उच्च माध्यमिक विद्यालय येथे उन्हाळी सुट्टीमध्ये बंद असल्यामुळे शाळा उच्च माध्यमिक विद्यालय 5 महिने प्रशिक्षण कालावधी वाढवण्याबाबत स्पष्ट सूचना दिल्या नाहीत। त्या अनुषंगाने शासकीय निमशासकीय शाळा तसेच खाजगी शाळा व उच्च माध्यमिक विद्यालय इत्यादी आस्थापनेवरील ज्या युवा कार्य प्रशिक्षणार्थ्यांचा 6 महिन्यांचे प्रशिक्षण कालावधी संपुष्टात आले आहे अशा उमेदवारांना पुढील 5 महिन्यासाठी जो कालावधी आहे तो वाढवण्यात येऊ नये अशाबद्दलचे ऑलरेडी एक परिपत्रक आले होते। तर यामध्ये ज्याही शिक्षण विभागामध्ये शिक्षक या पदासाठी जे विद्यार्थी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत लागलेले होते त्यांना जी त्यांची नियुक्ती होती थांबवण्यात आली होती। यामागचे कारण कोणते, तर उन्हाळी सुट्टी असल्यामुळे त्यांचं जे राहिलेलं 5 महिन्यांचे जे प्रशिक्षण होते हे थांबवण्यात आलेले होते। परंतु आता एक परिपत्रक आलेले आहे आणि त्या विद्यार्थ्यांना नियुक्ती देण्यासाठी सुद्धा सांगण्यात आलेले आहे। तर बघू शकता अशा प्रकारे 22/4/2025 जिल्हा परिषदेच्या प्राथमिक खाजगी माध्यमिक शाळा इत्यादी आस्थापनेवरील ज्या युवा कार्य प्रशिक्षणार्थ्यांनी 6 महिन्यांचे प्रशिक्षण कालावधी संपुष्टात आला आहे अशा उमेदवारांना पुढील 5 महिन्यांच्या प्रशिक्षणासाठी संबंधित आस्थापनेस रुजू करून घेण्यात यावे। तर यामध्ये संपूर्ण सांगण्यात आलेलं आहे की जे विद्यार्थ्यांचे 6 महिने कंप्लीट आहे त्यांना 5 महिन्यासाठी परत रुजू करून घेण्यात यावे अशाबद्दल संपूर्ण आस्थापनेला सुद्धा सांगण्यात आलेलं आहे। आणि जे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना यामध्ये सुद्धा विद्यार्थ्यांचे आधार व्हेरिफिकेशन करावे हे सुद्धा यामध्ये सांगण्यात आलेलं आहे। आणि पुढील 5 महिन्यांचे जे त्यांचे मानधन असणार आहे हे त्यांच्या जे आधार लिंक बँक अकाउंट आहे त्यामध्ये पाठवण्यात येणार आहे आणि 30 एप्रिल 2025 पर्यंत विद्यार्थ्यांना परत जॉईन करून घेणं हे अतिशय गरजेचं आहे अशाबद्दल सुद्धा या परिपत्रकामध्ये सांगण्यात आलेलं आहे। हे परिपत्रक तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर देण्यात येणार, तिथून तुम्ही संपूर्ण माहिती बघू शकता। तर जेही विद्यार्थी शिक्षक या विभागामध्ये होते त्यांनी एकदा आपल्या आस्थापनेला व्हिजिट करा। संपूर्ण आस्थापनेकडे अशा प्रकारे पत्र गेले असेल आणि तुम्हाला परत नियुक्त्या देण्यासाठी सांगण्यात आलेलं आहे तर तुम्ही परत जॉईन होऊ शकता। तर मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेमध्ये ही एक अपडेट होती। यानंतर जी अपडेट येईल ती तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार, त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।